नमस्कार मित्रांनो. आज आपण फायनल अकाउंट या चॅप्टरचा पहिली स्टेप बघणार आहे. ठीक आहे. पहिली स्टेप आहे पोस्टिंग. हे पोस्टिंग कसं करायचं ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे. नंतर अगोदर पोस्टिंग बघणार, नंतर मार्किंग बघणार, नंतर ॲडजस्टमेंट बघणार. ठीक आहे. एक स्टेपने आपण हा चॅप्टर घेणार आहे. पूर्ण वन टाइम सांगितलं तर तुम्हाला समजायला जरा अवघड जाऊ शकतं. त्याच्यामुळे आपण एक स्टेप घेणार आहे. ठीक आहे. आज पोस्टिंग घेऊ आपण. हा आपला पार्ट 2 आहे. जर तुम्ही पार्ट 1 पहिला बघितला नसेल तर पहिल्यांदा तो पार्ट बघा. ठीक आहे. याच्या आधीचा जो व्हिडिओ असेल फायनल अकाउंटचा तो बघा. जेणेकरून तुम्हाला अकाउंटिंगमधलं पोस्टिंग इझिली समजू शकेल. जर तो बघितला नसेल तर प्लीज बघा, जेणेकरून तुम्हाला हे समजायला एकदम मदत होईल. जर तुम्ही डायरेक्ट हे लेक्चर जर बघितलं किंवा हा पार्ट जर बघितला व्हिडिओचा तर तुम्हाला समजायला अवघड जाईल. ठीक आहे. तर पहिल्या पार्ट नंतर हा पार्ट बघा. ठीक आहे. ओके. ठीक आहे. आपण चालू करू याला पोस्टिंग. आता याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला असतो. ठीक आहे. ट्रायल बॅलन्समध्ये हा डेबिट बॅलन्स असतो आणि हा क्रेडिट बॅलन्स असतो. ठीक आहे. हे जे डेबिट बॅलन्स आहे, या डेबिट बॅलन्सचं पोस्टिंग तुमचं येतं एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा असेटला. या 3 ठिकाणी याचं पोस्टिंग येत असतं. ठीक आहे. तर आपण आता बघणार आहे. पहिलं दिलेलं आहे तुम्हाला स्टॉक 1 एप्रिल 2018. आता स्टॉक दिलाय त्यांनी, ओपनिंग आहे का क्लोजिंग आहे सांगितलेलं नाही. 2 प्रकारचे स्टॉक असतात. आपलं अकाउंटिंग इयर चालू होतं 1 एप्रिलला आणि क्लोज होतं, इथं ओपन होतं म्हणजे चालू होतं आणि इथं क्लोज होतं 31 मार्चला. ठीक आहे. ही डेट लक्षात ठेवायची. 1/4 म्हणजे काय झालं, हे ओपनिंग झालं. ओपनिंग तुम्हाला सांगितलं मी इकडं मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला चार्ट बनवून दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक कंपल्सरी कुठे येतं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मग इथं आपण असं पोस्टिंग लिहू, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पुढे दिले बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल म्हणजे काय, नाही. ठीक आहे. तर हे नाही येतं इकडं असेटला आहे बघा, इथं लिहून दिलं होतं मी तुम्हाला. बिल्स रिसिवेबल असेट आहे. ठीक आहे. दिले वेजेस अँड सॅलरीज. ठीक आहे. वेजेस कुठे येतात, ट्रेडिंगच्या डेबिटला येतात. हे मेन इथं दिलेलं आहे बघा मी. हे जे सगळं मेन येत ना एवढं मेन तुम्हाला दिलेलं आहे. वेजेस म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, सॉरी डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. हे येणार ट्रेडिंगच्या डेबिटला. पुढे दिले डेटर्स. डेटर्स म्हणजे असे लोक ज्यांच्याकडून पैसे येणं आहे आपल्याला, मग ते येतं इकडं असेट साईडला. डेटर्स असेट आहे. पुढे दिले बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडाले म्हणजे तो काय आपला लॉस आहे. काय लॉस आहे, तो येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यांना प्रॉफिट अँड लॉस डेबिट. त्याच्यानंतर पुढे दिले पर्चेसेस. आता हे पर्चेसेस तुम्हाला सांगितलं मी, कंपल्सरी पोस्टिंग येतं प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. हे येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ठीक आहे. आपण लिहू T-DR. पुढे दिले मोटर कार. मोटर कार आपली प्रॉपर्टी आहे, बरोबर. घर, गाडी, बंगला तसं प्रॉपर्टी आहे आपली. ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत सगळ्या त्या येतात इकडं असेट साईडला. मग हे आहे आपली असेट. ओके. पुढे मशिनरी पण असेट आहे. हे बऱ्याचदा येते बघा इथं. मेन काय आहे ते दिलेलं आहे तुम्हाला. पुढे ऑडिट फीज येतं इकडे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न काय करतो आपण, सेल्समधनं मायनस करतो. ठीक आहे. इकडचे रिटर्न सेल्समधनं मायनस करायचे, इकडचे रिटर्न परचेसमधनं मायनस करायचे असतात. दिले डिस्काउंट. ठीक आहे. आता मी तुम्हाला 2-3 पोस्टिंग सांगतो, त्या लक्षात ठेवा तुम्ही. एक पहिलं पोस्टिंग आहे डिस्काउंट, त्याच्यानंतर इंटरेस्ट आणि तिसरं आहे कमिशन. ठीक आहे. हे 3 पोस्टिंग लक्षात ठेवा. जर तुम्हाला डेबिट कॉलमला आलं तर हे टाकायचं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ठीक आहे. हे तिन्ही पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. जर डेबिट कॉलमला आलं तर हे डेबिट कॉलम समजा. आणि जर समजा क्रेडिट कॉलमला आलं तर हे टाकायचं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. ओके. एकदम सोपं आहे. इथे 2 कॉलम असतात बघा. हा आहे डेबिट कॉलम, हा आहे क्रेडिट कॉलम. डेबिटला आलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि क्रेडिटला आलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला टाकायचं. इझी. हे 3 लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर समजायला मदत जाईल. आता हे डेबिटला आहे तर हे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर पुढे बिल्डिंग प्रॉपर्टी आपली. प्रॉपर्टी म्हटले की असेट. इथं बिल्डिंग आहे बघा. त्याच्यानंतर पुढे कॅश ॲट बँक असेट आहे. हे बघा इथं दिलं. हे कंपल्सरी येतं प्रत्येक. जे कंपल्सरी आहे सारखं रिपीट होतं त्याला मी बोल्ड केलेलं आहे बघा. ठीक आहे. कॅश ॲट बँक असेट. इन्व्हेस्टमेंट असेट आहे आपलं.
हे पर्सेंटेजचं लक्षात ठेवायचं. पर्सेंटेजचं पोस्टिंग या साईडला आलं ते ॲसेट असतं, या साईडला आलं तर ते लायबिलिटी असतं, लक्षात ठेवा. ॲडव्हर्टाइजमेंट आपला सेल्स एक्सपेन्सेस आहे, तो येतो इकडं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आहे बघा, इथे लिहिलं आहे मी. ओके, इथे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पुढं रॉयल्टीज, हे रॉयल्टीज ऑन परचेस असतं, हे तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आहे बघा, इथे रॉयल्टीज दिलेलं आहे मी ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. ओके, पुढे इकडे क्रेडिट बॅलन्सचं पोस्टिंग, आता इकडचं सांगितलं मी, या 3 ठिकाणी येतं. आता इकडे जर हे तुम्ही पूर्ण बघितलं तर या 3 ठिकाणीच पोस्टिंग आहे. एक ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा असेटला. इकडचं पोस्टिंग कधी ट्रेडिंगच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला किंवा इकडे लायबिलिटीला येत नाही. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे क्रेडिटचं बघणार आहे. क्रेडिटचं पोस्टिंग कुठं कुठं जातं, एक जातं ट्रेडिंगच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला किंवा इकडं लायबिलिटीला. ओके, जनरल रिझर्व्ह आहे. कोणताही रिझर्व्ह किंवा कोणताही फंड लायबिलिटीला येतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कॅपिटल तर कंपल्सरी इथं लायबिलिटी आहे बघा, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढे क्रेडिटर्स म्हणजे ज्यांना पैसे देणे त्यांना म्हणतात क्रेडिटर्स. ओके, लायबिलिटी आहे. आरडीडी येतं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. पुढे सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला, इथं बघा मी मागच्या याच्यात सांगितलं तुम्हाला कंपल्सरी येतं. हे 2 पॉईंट आहेत, हे कंपल्सरी येतात. इकडे हे बोल्ड केलेलं आहे इथे. ओके, आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग म्हणजे काय आहे, देणं आहे वेजेस. देणं कुठे येतं आपलं, इकडे येतं बघा लायबिलिटीला, आउटस्टँडिंग वेजेस. पुढे परचेस रिटर्न, परचेस मधून लेस करायचे. ठीक आहे, पुढे डिस्काउंट आहे. आता इथं सांगितलं मी तुम्हाला डिस्काउंट, तर डेबिट कॉलमला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, क्रेडिट कॉलमला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आता हे क्रेडिट कॉलमला आलंय बघा, हे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ओके, तर हे असं आपलं पोस्टिंग झालं. असं प्रत्येक प्रॉब्लेमचं पोस्टिंग करायचंय. ठीक आहे, 1 2 4 प्रॉब्लेम जोपर्यंत आपल्याला पोस्टिंग समजत नाही तोपर्यंत. ठीक आहे, आता हा झाला आपला पहिला प्रॉब्लेम. आपण अजून एक प्रॉब्लेम घेणार आहे जेणेकरून तुम्हाला पोस्टिंग शिकायला मदत होईल. ठीक आहे, इथं कोणता प्रॉब्लेम आहे, हे बघा इथं एक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, हा आपण वरती घेऊ. दोनच मिनिटं बघ, वरती घेऊ याला. ठीक आहे, आपण दुसरा प्रॉब्लेम चालू करू पोस्टिंगसाठी. ओके, ठीक आहे, आता हे पहिलं जे आहे ते रफ करू अगोदर आपण, नंतर दुसरं चालू करू. ओके, ठीक आहे, चला. ओके, हा दुसरा प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या प्रॉब्लेमचं पोस्टिंग आपण लगेच चालू करू आता. ओके, पहिलं काय दिलेलं आहे याच्यामध्ये, बघा आपल्याला दिलेलं आहे त्यांनी, इकडे घेतो जरा म्हणजे तुम्हाला दिसायला मदत होईल. बघा लक्ष द्या आता. पहिलं दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग. ठीक आहे, लँड अँड बिल्डिंग दिलेलं आहे पहिलं. लँड आणि बिल्डिंग. तर लँड अँड बिल्डिंग काय आपली असेट आहे, प्रॉपर्टी आहे. इकडचं पोस्टिंग सांगितलं ट्रेडिंगच्या डेबिटला येतं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतं आणि असेटला येतं. ओके, आणि इकडचं पोस्टिंग ट्रेडिंगच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आणि लायबिलिटी. पहिले दिले लँड अँड बिल्डिंग प्रॉपर्टी आपली, हे बघा इकडे लँड अँड बिल्डिंग येतं. ठीक आहे, पुढे फर्निचर असेट आहे, बघा इथं असेट साईडला फर्निचर दिलेलं आहे त्यांनी.
ओके. त्याच्यानंतर पुढं फर्निचर असेट आहे. डेटर्स म्हणजे ज्यांच्याकडून पैसे येणं आहे आपलं, ठीक आहे. येणं येतं इकडं असेट साईडला. त्याच्यानंतर स्टॉक 1 एप्रिल, 1/4 म्हणजे 1 एप्रिल. 1 एप्रिलचा स्टॉक ओपनिंग स्टॉक असतो. ओपनिंग स्टॉक बघा इथं ट्रेडिंगच्या डेबिटला येतो. प्रत्येक ट्रेडिंग अकाउंट हे बघा. ट्रेडिंग अकाउंट हे ट्रेडिंग अकाउंट आहे, ठीक आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ओपनिंग स्टॉक कंपल्सरी असतो, ठीक आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला. पुढे बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडाले. पैसे बुडाले म्हणजे काय आपला लॉस आहे, ठीक आहे. लॉस कुठे येतो आपला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यांना प्रॉफिट अँड लॉस डेबिट. पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी काय आपला ऑफिस एक्सपेन्सेस आहे. ऑफिसमध्ये यूज होतं. मग ते येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. पुढे वेजेस. वेजेस येतात ट्रेडिंगला. हे बऱ्याचदा रिपीट होतं बघा. डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. सॅलरीज ऑफिसवाल्यांना असते. सॅलरीज येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पुढे कॅरेज इनवर्ड, ठीक आहे. कॅरेज इनवर्ड म्हणजे मटेरियल परचेस केल्यानंतरचं भाडं. म्हणजे हे झालं परचेस एक्सपेन्सेस. हे येतं ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला, ठीक आहे. बघा इथं दिले कॅरेज इनवर्ड. कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या क्रेडिटला येतं. त्याच्यानंतर पुढे सेल्स रिटर्न. हे जे सेल्स रिटर्न आहे ते सेल्समधनं मायनस करायचे. त्याच्यानंतर पुढे ड्रॉइंग्स आहे. हे जे ड्रॉइंग्स आहेत हे कॅपिटलमधनं मायनस करतो आपण, लक्षात ठेवा. लेस फ्रॉम कॅपिटल. त्याच्यानंतर पुढे डिस्काउंट. आता मी तुम्हाला मागच्या याच्या अगोदर जो प्रॉब्लेम केला त्याच्यात सांगितलं. कोणते कोणते 3 पोस्टिंग सांगितले होते. डिस्काउंट, दुसरं दिलं होतं कमिशन आणि तिसरं दिलं होतं इंटरेस्ट. हे 3 पोस्टिंग जर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आले, सॉरी इथं या डेबिट बॅलन्सला आले. आता हे डेबिट बॅलन्स आहे, ठीक आहे. आणि इकडे जो आहे तो क्रेडिट बॅलन्स. डेबिटला आले तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आणि क्रेडिटला आले तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. झालं, ठीक आहे. आता हे डेबिटला आले म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख. ॲडव्हान्स दिलेलं आहे शाहरुखला. असेट आहे. कॅश इन अँड कॅश ॲट बँक आहे बघा. हे असेटला येतं कंपल्सरी. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येणार तुम्हाला. इंटरेस्ट हे बघा इथं 3 पोस्टिंगमध्ये इंटरेस्ट होतं. डेबिटला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हे पण कमिशन बी दिलं बघा मी इथं तुम्हाला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. रॉयल्टीज ट्रेडिंगच्या डेबिटला. रॉयल्टीज ऑन परचेस असतं, ठीक आहे. हे परचेस एक्सपेन्सेस आहे. हे येतं ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं फक्त. हे मी कमी कमी दिलेलं आहे पण हे सगळं काय होतं रिपीट होतं तुम्हाला प्रत्येक वेळेस, ठीक आहे. हे झालं आपला डेबिट बॅलन्स. पुढे क्रेडिटला कॅपिटल कंपल्सरी येतं बघा इकडं. कॅपिटल मी तुम्हाला सांगितलं. पुढे दिले बिल्स पेएबल. पेएबल म्हणजे काय आहे ते आपलं देणं आहे, देणं, ठीक आहे. मग देणं कुठे येतं लॅबिलिटीजला येतं, लक्षात ठेवायचं. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजेच बँक लोन. देणं आहे परचेस रिटर्न परचेसमधून लेस करायचे. त्याच्यानंतर क्रेडिटर्स दिलेत. क्रेडिटर्स कुठे येतात लॅबिलिटीला. क्रेडिटर्स म्हणजे कोण, ज्यांना पैसे काय करायचे आपल्याला द्यायचेत, ठीक आहे. आपण रॉ मटेरियल विकत घेतो त्यांच्याकडून किंवा काही मटेरियल परचेस करतो आणि त्यांना पैसे द्यायचे असतात, त्यांना म्हणतात क्रेडिटर्स. ते काय कंपनीचं देणं आहे. काय आहे देणं आहे. त्याच्यामुळे ते येतं इकडं लॅबिलिटीला, लक्षात ठेवा. पुढे दिलंय बँक लोन. बँक लोन पण कर्ज आहे कंपनीचं. बघा इथं कर्ज लिहिलं होतं बघा मी. ते रफ करतो इथलं जरा दिसायला तुम्हाला, ठीक आहे. तर तर बघा कर्ज आणि देणं कुठे येतं इकडं लॅबिलिटीला येतं. इंटरेस्ट रिसीव्ह तुम्हाला सांगितलं हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. डेबिटला आलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हे क्रेडिटला आलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. आरडीडी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला येतं. सेल्स तर तुम्हाला माहिती आहे कंपल्सरी कुठे येतं इकडं ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला येतं, लक्षात ठेवायचं. ओके. हा झाला आपला दुसरा प्रॉब्लेम. अजून एक घेऊ आणि थांबूया आपण. ओके, अजून एक प्रॉब्लेम घेऊ. कुठे येतो प्रॉब्लेम तिसरा. हे बघा इथे, ठीक आहे. त्याला वरती घेऊ आपण जरा. 2च मिनिटं फक्त.
याला टाइम लागतो जरा 2 मिनिटं. सेट करू, चालू करू. ओके. चालेल चला. ठीक आहे. हा तिसरा प्रॉब्लेम बघतोय आपण. लक्ष द्या आता. एक 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 आपण बघणार आहे आता याच्यामध्ये. ओके. ओके. आता हा तिसरा प्रॉब्लेम आहे. तिसऱ्या याच्यात आपण सुरू करू. ओके. तर पहिलं दिलेलं आहे परचेसेस. ठीक आहे. परचेसेस कुठे येतं? इकडं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतं बघा कंपल्सरी. ओके. तर इथे येणार ट्रेडिंगच्या डेबिट साईडला ट्रेड एक्सपेन्सेस. आता हे ट्रेड एक्सपेन्सेस एकदम महत्वाचं आहे. हे ट्रेड एक्सपेन्सेस जे आहेत ते प्रॉफिट अँड लॉसला पण येतात आणि ट्रेडिंगला बी येतात. हे काय तुम्हाला सांगतो मी. ट्रेड एक्सपेन्सेस हे जर का समजा 3 एक्सपेन्सेस असतात. जनरल एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस. त्या 3 एक्सपेन्सेस सोबत जर सन्ड्री एक्सपेन्सेस आलं, ठीक आहे, त्या 3 किंवा 3 पैकी कोणत्याही एका सोबत जर हे ट्रेड एक्सपेन्सेस आलं तर हे येतं ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि जर समजा या 3 पैकी एकही एक्सपेन्सेस नाही आला, फक्त ट्रेड एक्सपेन्सेस आले, तर हे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके. कुठेतरी नोट करून ठेवा, लक्षात ठेवा. ओके. आता हे 3 एक्सपेन्सेस बघा. जनरल एक्सपेन्सेस आपल्याला इथं दिलेलं आहे त्यांनी. ओके. या जनरल एक्सपेन्सेस सोबत ट्रेड एक्सपेन्सेस आलाय, तर हा येणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. जर समजा या 3 पैकी एकही नसता तर हे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते. आता हे जनरल एक्सपेन्सेस आले म्हणल्यावर हे येणार ट्रेडिंगला. ओके. इथे येणार ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. सॅलरीज इकडे सॅलरीज येतं बघा. परत परत रिपीट होतंय प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इकडचं पोस्टिंग तुम्हाला सांगितलं मी कुठे येतं ते. ठीक आहे. एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला येतं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतं किंवा असेटला येतं. ओके. तर त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला वेजेस अँड सॅलरीज. वेजेस येतं ट्रेडिंगच्या डेबिट साईडला आहे बघा. इकडे परत परत येतंय. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. मी महत्वाचे पॉईंटच इथे दिले, तुम्हाला जास्त करायची गरज पडणार नाही. हे ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. पुढे ॲडव्हर्टाइजमेंट आपला सेल्स एक्सपेन्सेस आहे. ॲडव्हर्टाइजमेंट येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न आपण सेल्समधून मायनस करतो. ओके. पुढे दिले फ्री होल्ड प्रॉपर्टी. प्रॉपर्टी येते इकडे असेटला. हे बघा इथं प्रॉपर्टी लिहिलेलं आहे. ठीक आहे. मालमत्ता प्रॉपर्टी असेटला इथे लक्षात ठेवायचं. ऑफिस रेंट ऑफिस एक्सपेन्सेस झाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर पुढे मोटर व्हॅन प्रॉपर्टी आपली असेटला येणार. स्टॉक दिलं 1 एप्रिलचा स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक येतो इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आहे. तीनही एक्सपेन्सेस जे आहेत ते येतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. पुढे सन्ड्री डेटर्स असेट आहे. डेटर्स म्हणजे ज्यांच्याकडून पैसे येणं आहे. हे एक महत्वाचं आहे बघा. प्रत्येक याच्यात येतं. कोल गॅस फ्यूल. आता हे कोल गॅस फ्यूल काय असतं? कोल म्हणजे कोळसा, गॅस म्हणजे ते जो गॅस यूज करतात फॅक्टरीमध्ये, आणि फ्यूल हे सगळं फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे. हे कुठे यूज होणार आहे? सगळं फॅक्टरीमध्ये, ऑफिसमध्ये यूज करून काय आग लावायची नाही आपल्याला. ओके. ते कुठे यूज होतं? सगळं फॅक्टरीमध्ये यूज होतं. मग तो फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे. मग तो कुठे येतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतो. लक्षात ठेवा. प्रोडक्शनसाठी यूज करतात. कॅरेज इनवर्ड. इनवर्ड म्हणजे परचेस एक्सपेन्सेस झाला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅरेज इनवर्ड. आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे सेल झाला. आउट झालं म्हणजे काय झालं? तो सेल्स एक्सपेन्सेस झाला. तो येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर पुढे प्लांट अँड मशिनरी असेट आहे आपली. बघा इथं लिहून दिलं तुम्हाला मी. प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. ज्याची अमाऊंट शक्यतो जास्त असते ना ते असेट असते. ते बघा, हे अंदाज सांगतोय मी तुम्हाला. प्रत्येक वेळेस असं नका करू. समजून घ्या आणि मग करा.
ओके. तिथे एक असेट आहे, बघा ही मोटर व्हॅन एक असेट आहे. त्या अमाऊंट बघितल्या तुम्ही तर जास्त आहेत. हे स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला जातं, जास्त आहे म्हणून लिहायचं नाही या असेटला. ओके. हे अमाऊंट सगळ्या जास्त असतात असेटच्या. त्याच्यानंतर इकडं क्रेडिट साईडला क्रेडिट बॅलन्स दिलाय. कॅपिटल कंपल्सरी कुठे येतं, इकडं लॅबिलिटीला येतं बघा कॅपिटल. त्याच्यानंतर क्रेडिटर्स लॅबिलिटी आपली, इकडे क्रेडिटर्स दिलेलं आहे बघा, कुठे गेले क्रेडिटर्स, इथं. त्याच्यानंतर पुढं सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला येतात कंपल्सरी, हे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येतं. आरडीडी येतं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर बिल्स पेएबल म्हणजे देणं. देणं कुठे येतं, इकडं लॅबिलिटी साईडला, लक्षात ठेवायचं. परचेस रिटर्न परचेस मधून लेस करायचे, लेस फ्रॉम परचेस. ठीक आहे. इकडचं पोस्टिंग तुम्हाला सांगितलं मी, ट्रेडिंगच्या क्रेडिटला येतं, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला येतं आणि लॅबिलिटीला येतं. हे असं सर्व पोस्टिंग आहे. ठीक आहे. तुम्ही जर व्यवस्थित केलं, समजलं तुम्हाला, तर आपण पुढचं घेऊ. ओके. याच्यासाठी हे समजण्यासाठी अगोदर याच्या अगोदरचं लेक्चर बघा, याच्या अगोदरचा पार्ट बघा, जेणेकरून हे तुम्हाला 100% गॅरंटी दे तुम्ही हे तुम्हाला पोस्टिंग समजेल. ठीक आहे. इथून पुढं अजून जरी समजलं नसेल, कोणता तुम्हाला पोस्टिंग येत नसेल, तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. किंवा काय अडचण येते समजायला, तुम्हाला काय समजत नाही, हे मला कमेंट करा, मी त्याच्यावर पुढचा व्हिडिओ टाकतो. ओके. धन्यवाद.